कधी झाले का असं की मित्रांसोबत एखाद्या गोष्टीबद्दल बोलताय आणि काही वेळाच मोबाईलवर त्याच उत्पादनाची जाहिरात दिसायला लागली? हे नेमकं आहे तरी काय? चला तर मग यामागचं नेमकं सत्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. समजा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारताय, कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करताय किंवा एखादा नवीन फोन घ्यायचा विचार करताय. अगदी सहज साधी चर्चा सुरू आहे. आणि मग काय, काही तासांतच कधी तर काही मिनिटांतच सोशल मीडियावर स्क्रोल करताना बरोबर त्याच ठिकाणच्या किंवा त्याच फोनच्या जाहिराती दिसू लागतात. विचित्र वाटतं ना? अनेकांसोबत हे घडतं. मग साहजिकच मनात एकच प्रश्न येतो, आपला फोन खरंच आपलं सगळं बोलणं चोरून ऐकतोय का? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि यामागचं सत्य काय आहे ते शोधून काढणार आहोत. चला तर मग यावर जरा खोलात जाऊन बोलूया. सगळ्यात जास्त जी गोष्ट बोलली जाते ती म्हणजे आपला फोन 24 तास आपलं बोलणं ऐकत असतो. पण यात खरंच किती तथ्य आहे? म्हणजे एकीकडे सिद्धांत असा आहे की फोन आपली ऑडिओ हेरगिरी करतो, आपलं बोलणं ऐकतो. पण खरं वास्तव काय आहे? तर तो आपल्या वर्तणुकीचा मागावा घेतो. म्हणजे तुम्ही काय करता, कसं वागता, तुमच्या डिजिटल सवयी काय आहेत, यावर त्याचं लक्ष असतं. थोडक्यात काय, तो फोन आपलं बोलणं ऐकत नाहीये, तर आपलं वागणं बघतोय. आता विचार करा, मोठ्या कंपन्यांसाठी सतत आपलं बोलणं रेकॉर्ड करणं खरं तर जवळपास अशक्यच आहे. का? याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे गोपनीयतेचे कायदे आता खूप कडक झाले आहेत. दुसरं, सतत मायक्रोफोन चालू ठेवला तर तुमच्या फोनची बॅटरी किती वेळ टिकेल? ती लगेच संपेल. आणि डेटा तर इतका वापरला जाईल की विचारायची सोय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असं करताना जर कोणी पकडलं गेलं तर त्या कंपन्या भयंकर मोठ्या कायदेशीर संकटात सापडतील. तर मग मुद्दा हा आहे की जर मायक्रोफोन आपलं बोलणं ऐकत नाहीये तर मग हे सगळं घडतंय कसं? याचं उत्तर आहे आपण ऑनलाईन जगात मागे सोडलेला आपला डिजिटल ठसा. हो, आपला डिजिटल माग. या सगळ्या जाहिरातींमागे जे तंत्रज्ञान आहे ना, त्याला म्हणतात डेटा ट्रॅकिंग सिस्टम. हे सिस्टम आपण काय बोलतो यावर लक्ष देत नाही, अजिबात नाही. उलट आपण ऑनलाईन काय करतो यावर त्याचं पूर्ण लक्ष असतं. तुमच्या प्रत्येक ऑनलाईन कृतीतून तुमची एक डिजिटल प्रोफाईल तयार होत असते. आणि याची सुरुवात होते का अगदी साध्या गोष्टीपासून, तुमचा सर्च इतिहास. तुम्ही गुगलवर काय शोधता? तुम्ही शोधलेली प्रत्येक लहान सहान गोष्ट तुमच्या आवडीनिवडी काय आहेत हे सांगून जाते. त्यानंतर नंबर लागतो, तुम्ही कोणत्या वेबसाईट्सना भेट देता, तिथे किती वेळ थांबता, या सगळ्याची नोंद ठेवली जाते आणि तुमच्या डिजिटल प्रोफाईलमध्ये ती भर घालत असते. एवढंच नाही तर तुम्ही YouTube किंवा इतर ठिकाणी कोणते व्हिडिओ बघता हे तुमच्या आवडींबद्दल खूप काही सांगतं. आणि हो, हा डेटासुद्धा ट्रॅक केला जातो. आणि मग येतं तुमचं लोकेशन. हो, तुम्ही कुठे जाता, कोणत्या दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये किती वेळ घालवता, या लोकेशन डेटामधनं हे सगळं कळतं आणि जाहिराती दाखवण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कोणत्या पोस्टना लाईक करता, काय शेअर करता किंवा कोणत्या पोस्टवर किती वेळ थांबून ती वाचता, या प्रत्येक लहानसहान गोष्टीचा मागोवा घेतला जातो. ठीक आहे, तर आता हा सगळा डेटा तर जमा झाला, पण या डेटाचं नेमकं होतं काय, तो वापरला कसा जातो, चला पाहूया. इथेच खरी गंमत आहे. तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकत नाहीये, तो तुमच्या वागण्यातून शिकतोय आणि भविष्यवाणी करतोय. यालाच प्रेडिक्टिव्ह AI म्हणतात. म्हणजे असे अल्गोरिदम जे तुमच्या भूतकाळातल्या वागण्याचं विश्लेषण करतात, जसं की तुम्ही प्रवासाचा व्हिडिओ बघताय आणि त्यावरून तुमच्या भविष्यातल्या आवडींचा अंदाज लावतात आणि मग बरोबर तुम्हाला फ्लाईट डील्स किंवा हॉटेलच्या जाहिराती दाखवतात. हे फक्त बोलणं ऐकण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्मार्ट आहे, नाही का? आत्तापर्यंत आपण हे सगळं कसं घडतं हे समजून घेतलं. पण आता महत्त्वाचा प्रश्न, यापासून आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो, आपली प्रायव्हसी कशी जपू शकतो? काळजी करू नका, काही सोप्या गोष्टी आहेत ज्या खूप मोठा फरक घडवू शकतात. पहिलं म्हणजे तुमच्या फोनमधल्या ॲप्सना तुम्ही कोणत्या परवानग्या दिल्या आहेत ते एकदा तपासा. विशेषतः मायक्रोफोन आणि लोकेशनची परवानगी सरसकट सगळ्यांना देऊ नका. दुसरं, फक्त विश्वासार्ह ॲप्स वापरा. तिसरं, तुमचा फोन नेहमी अपडेटेड ठेवा, कारण अपडेट्समध्ये नवीन सिक्युरिटी फीचर्स असतात. आणि चौथं, काही खाजगी माहिती शोधायची असेल तर इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर करा. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? एका वाक्यात सांगायचं तर
तुमचा फोन 24 तास तुमचं बोलणं ऐकत नाहीये, पण तुमच्या प्रत्येक डिजिटल पावलावर, तुमच्या प्रत्येक क्लिकवर मात्र नक्कीच लक्ष ठेवलं जातंय. आणि जाता जाता एक वाक्य कायम लक्षात ठेवा. जर एखादी सेवा तुम्हाला मोफत मिळत असेल तर तुम्हीच त्या सेवेचं उत्पादन असतं. आपण ज्या मोफत ॲप्स आणि सेवा वापरतो त्याची किंमत आपण नकळतपणे आपल्या डेट्याच्या रूपात चुकवत असतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर नक्की करा, पण डोळसपणे आणि हुशारीने.